ऑनलाईन क्लास. मधले दिवस खूप गॅप झाला आहे नक्कीच, पण मी ब्लाउज शिवले बिकॉज ते मी फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकले नाही, कारण सध्या पाहुण्यांची गडबड आणि मुलांच्या शाळा ट्युशन्स, त्याच्यामुळे मला ब्लॉग काढणं पॉसिबल झाला नाही. आणि जेवढेही काढले मी तेवढे तुमच्यासोबत शेअर केले, तुम्ही बघितले आणि खूप छान सपोर्टही करत माझ्या चॅनलला. सो थँक्यू सो मच. तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी साधं कटोरीचं ब्लाऊज शिकले, त्यानंतर अस्तरचं ब्लाऊज शिकले, त्यानंतर कप टाकून ब्लाऊज शिकले. सो आणि हो, लेस कशी लावायची, लटकन कसे बनवायचे तेही शिकली आहे. बट आता शिकायचं आहे मला प्रिन्सेस कट. ओके, सो आज माझी टीचर मला शिकवणार आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं आहे. स्टिचिंग तिथे नंतर होणार आहे, बट आज क्लास होणार आहे तो कट करायचा. आणि सॉरी, हा क्लास रात्रीच असतो कारण दिवसभर धावपळ असते कामाची आणि डोक्यामध्ये सतत तो शेड्यूल फिरत असतो की हे झालं की ते करायचं, ते झालं की ते करायचं. तर दिवसभर पूर्ण त्याच कामामध्ये असतो आणि हा टायमिंग पूर्ण रिलॅक्स असते, सगळे कामं झालेले असतात माझे. सो तिचंही दिवसभरची धावपळ, तिचे क्लासेस वगैरे झालेले असतात. तिला एक मुलगा आहे, तो शाळेत वगैरे जातो, तर तेही तिचं पूर्ण क्लासेस, घरकाम, मुलगा सांभाळून या टायमाला ती थोडी फ्री असते. सो या टायमाला ती मला वेळ देते आणि या टायमाला आम्ही क्लासेस सुरू करतो. सो समथिंग 10 वाजलेले आहेत. तर मी तिला आधी विचारलं होतं, तर ती झालेली आहे फ्री. सो आता आम्ही स्टार्ट करणार आहोत आमचा क्लास आणि आज होणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. सो चला करू आपण टीचरला कॉल. तर मंडळी, मी माझ्या टीचरला कॉल लावला आहे आणि त्या आहेत बघा ऑनलाईन. ओके, सो ह्या माझे टीचर आहेत, तर तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आज त्या मला सांगणार आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करतात. सो ते आता आम्ही स्टार्ट करणार आहोत, कारण 2-3 वेळा मी त्यांचा व्हिडिओ बघितला आहे. सो तुमच्या घरी जर कोणी शिकत असेल तर प्लीज नक्की त्यांना त्यांच्या चॅनलचं नाव त्या स्वतः सांगतील. स्टिचिंग लवर आरती. ओके, सो स्टिचिंग लवर आरती त्याच्या चॅनलचं नाव आहे, तिथे जा आणि बघा. खरंच खूप सोप्या भाषेमध्ये सांगतात तर समजावून. तर आता आज मी त्यांचे 2-3 वेळा व्हिडिओज बघितले आणि त्याच्यानंतर आता ब्लाऊज कट करणार आहे. बघू व्हिडिओची किती मला मदत होते आणि यांना जास्त यांचं आज डोकं खाते का मी, किंवा आज यांना झंडूबाम होते का तयार, ते बघूया. ओके, सो चला स्टार्ट करूया आपण. पूर्ण लंबाई 15 इंच. याच्यात ऍड वगैरे काही नाही, हे बॅक मागचा भाग आहे ना. हा, त्याच्यात ते 14 असेल तर 15 घेतले ना. हा, आधी 14, त्याच्यामध्ये एक ऍड केला. ठीक आहे, आपले जसे मापात तसे टाकून घ्या. 2 इंच एक्स्ट्रा सोडा लागते ना, ऍडलाय ना तो समोरच्या. 2 इंच आणि 3.5. 2 आणि 3 5.5 नाही, जसं 2 इंच 3.5 5. ओके, 2 आणि 3. शिवायला तर बघी नाही आहे नऊवारी, पण मला वाटे शिवता येईन की नाही. नाही रे, मस्त शिवली. 5.5 ना. 6.5. काय पोरगी कन्फ्यूज करते मॅडम. भागाकार पहिलेच तर. ओके, 8.5 हे छातीचं माप, 34चा चौथा भाग. ओके, 2 ऍड, 2 इंच एक्स्ट्रा. याचा मध्य. प्रत्येकाला 1.5 ना. काय म्हटलं? 1.5. हो हो. दीड इंच. ओके, याला देते राऊंड. चल आता राऊंड, हे पण शेप पण देता येतात बाबा, नाही तर आधी खूप प्रॉब्लेम यायचा शेप द्यायला मला. ओके, गळा 11.5 इंच, अर्धा एक्स्ट्रा घेतला. हा आहे 3 इंच माझा, डीपनेस 3 इंचाची याची.
म्हणजे याला आपलं जसं डेली माप असते सेम, त्याच्यात काहीच चेंजेस नाही. तीस 7.5 कमर घेर 7.5 + 2. ओके, घेऊ याला काटून. हा काटा. याचा अर्धा इंच वगैरे काही नाही का याला डायरेक्ट? काय म्हटलं? तू नेहमी मला अर्धा इंच काढायला लावते याच्यामधला, तर आता तू 3चाच घ्यायला लावला. याच्यात 3.5 वगैरे काही नाहीये. कशा? हे शोल्डर मध्ये. आता मागचा आणि पुढचा आपण दोन्ही बी एकसाथ करत जाऊ म्हणून. ओके ओके, हे आता सेपरेट सेपरेट आहे. तर तुम्ही ना कधी त्याचं बी कसं सेपरेट सेपरेट कधी असं माप टाकलं तुम्हाला ते बी याची गरज नाही मग असं. ओके, फक्त 4 टक्सचं आणि प्रिन्सेस कटचं याचे सेपरेट सेपरेट माप पडतात. ओके, सो मंडळी हा झाला बॅक पार्ट एक तयार. हा आहे आता फ्रंट पार्ट. आता याच्यामध्ये 15 + 1. 15 + 1 करा. 2 इंच समोरून सोडा. 1 मिनिट थांब. आता 15 + 1 म्हणजे पूर्ण उंची 14ची + 2. हा 16 झाले. 16 झाले. आता या साईडला 2 इंच सोडून देते. एक रेष सोडून घे जाते लांबी. हा ओके, साईडला 2 इंच भाग सोडून द्यायचा. सोडला. आता ते आपला 2.5 3 5.5. ओके, शोल्डर मध्ये काही चेंजेस नाही, जसं आहे तसं 5.5. छातीचं माप 3.5 इथूनच घ्यायचं ना आपलं, तर रेस्टच्या पलीकडे. ते 2 इंच नाही पकडायचे त्याच्यात. ओके, ते उलटा करायचा असं कन्फ्युज होता तर. नाही असं काही नाहीये. 8.5 + 2. नको रे बा. असं नको करू. कमर घेर 7.5. त्याच्यात काही आहे का ऍड? नाही. त्या रेषेच्याकडे जाऊ नका. रेषेच्या इकडे साईडलेच बघा. ओके ओके, थांब. पण याला मला कंप्लीट तर करू द्या रेषेला. हा कंप्लीट करा, नाही तर होईल घोर. हा झाला होता घोर. तेच तर झाला होता. पण ते रेष कंप्लीट करू दे मला, म्हणजे मग हा असं समजून जाईल. रेष सोडून 7.5 + 2. कोणतं? त्याच्यामध्ये जो टक्स पॉइंट असते ना आपला. मला तेच कन्फ्युज झालं, म्हणून मी म्हटलं एक वेळा तुला विचारते. ओके, हा आता अटॅच करू याला. हा करा.
मला तू 2 जागा बदलवल्या, मला काहीच समजलं नाही. एक 4 इंचावर घेतला, मग तू म्हटलं की आता मी याला इकडे अलीकडे करते, तिथं 2 पॉइंट दिले, तो 1 पॉइंट तिकडे सरकवून घेतला, काहीच समजलं नाही. ओके, आता पुढे. हा, आता हा पार्ट आला, तुला दिसतो का? थांब, मी थोडं असं घेते म्हणजे तुला दिसेल व्यवस्थित. दिसते? आता ते 1.5 इंच. हा, आता हा इथून 1.5 इंच आहे, बरोबर? या ते 1.5 इंच. हा, या 2 मधले घेते. हा हो हो. आणि तो तसा जोडा त्याला तिरपा. थांब, हा याला इथून, हा या कॉर्नरला इथे तिरपा जोडते. ते पण आहे, पण आता वेळेवर काढणं पॉसिबल नाहीये. जाऊ दे. मागून मी तसंच करा. ओके, बरोबर आला. मागून मी तसंच. इथं वाढवू ना 1.5 इंच. हो, वरून नाही वाढवायचा, फक्त खालून घेतलं ना, कमर घेरच्या खालून 1.5 इंच. हा, आणि वर तसं जोडून तिरपा. तेवढा तिरपाने जात म्हणा. नाही नाही, तो जास्त शिदाच येते ना. आता हे झालंय, दोन्ही साईड ना 1.5 इंच वाढलं. हा, आता जो समोरचा जो भाग तो 1.5 इंच वाढवला की नाही आपण, तर पण 4 इंच एवढं अंतर घ्या. तू तर 3.5 दाखवलं होतं, बघितलं होतं. 4 इंच घ्या, 4 इंच. ओके, मला मग तिथं हे करावं लागेल. 4 इंचावर 1 पॉइंट टाकला. तसा उभा 5 इंचावर द्यायचा. हा प्रत्येक ब्लाउजला तेच आहे की काही वेगळं चेंज होते? नाही नाही, तेच आहे. मग मला ते तिथं 5 इंच याच्यासाठी आपण खाली 1 इंच एक्स्ट्रा गेलाय की नाही. हा हा, जसं की 14 होतं तर 15 पाहिजे होतं, तर आपण 1 त्याच्यात एक्स्ट्रा भेटवला 16, म्हणून 5 इंच घेऊ. ओके, घेतला 5. हा इथून 4, इथं 5. हा इकडे किती होतं मग? आता ते जे रेष आहे ना, ही ते जे आता तुम्ही ओढली, हा ते नाही, खालची आडवी बरोबर आहे, आडव्या रेषेवरच इकडे 3 इंच इकडे. हा हा हा, बरोबर. हे मला कन्फ्युज झालं तरी माहिती काय, सांगलं मी ना बरोबर 3 इंच, पण जेव्हा काटायचं म्हटलं की नाही तेव्हा मी 1.5 इंचाचं काटलं ते. मला हा डायग्राम काढावा लागेल बा व्यवस्थित. आणि जेव्हा मी व्हिडिओ म्हणजे सांगलं मी ना व्यवस्थित, फक्त मग डबल मला त्या व्हिडिओ जोडते हे करता नाही, पण ब्लाउज मध्ये केलं मी ना ते व्यवस्थित. ओके, हा इथं 3 इंच. आता हा 3 इंचावर तुम्ही निशाण केले की नाही, हे निशाण आणि ते जे उभी रेष ओढेल आहे ना, हा, ते एकाला एक भेटवा. क्रॉस मध्ये जाते ती. चालेल चालेल. ओके, आता ते जी रेष आहे ना पहिली उभी, हा ते आता हे जे हा तशी बग्गलच्या निऱ्या याच्यात नाही गेली तरी चालेल, बग्गलच्या इकडे आले चालेल. अशी आतमध्ये जाऊ देऊ? जाऊ द्या आतमध्ये, त्या कोपऱ्यात जाऊ द्या आणि त्या सेंटर मध्ये इकडे नाही या सेंटरात ना, हा हा, जाऊ द्या त्याच्यात. एक मिनिट, मला तसा बरोबर असा गोल आकार द्या त्याला. आता जे हे तिरप दिसून राहिले की नाही, हे रेष, हा, त्याला मी ना तो कसा शेप दिला होता असा थोडा राऊंड मध्ये, ओके, तसा द्या. आतून की बाहेरून देऊ याला? हा, याला आतून देऊ की बाहेरून? बाहेरून. हा, असा. म्हणजे ती कटोरी, आपली कटोरी तयार होते ते शिव्यामध्ये व्यवस्थित येते ते. आला काय व्यवस्थित बघ? फक्त जो पॉइंट जवळ आहे ना, पॉइंट जवळ थोडासा हलका हलका गोल द्या. पॉइंट जो पॉइंट आहे त्याचा मेन वरचा हा, तो हा तिथं हा, तिकडेच वरे थोडं, हा, बस बस बस, हा ते तर तरी थोडा गोल शेप द्या. ओके 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 ओके. आता काय करा माहिती हा, जो 1.5 इंच समोरचा वाढवला की नाही, कोणता समोरचा, हा हा, तटून 1 इंच वर जा.
खालून गेल्यावर आहे. हो दिसते का? हा हा बरोबर. करा निशाण. हा तर ठोका करा त्याच्या मागच्या रेषेवर. इथं हा क्रॉस मध्ये 1 इंच. हा केला 1 इंच. हा ते 1 इंच आणि जे 4 इंच 5 इंचाची तुम्ही रेष उभी ओढेल आहे ना हे हा त्याचा खाले खाले इकडे खाले खाले हा हा तर ठीक असं तिरप जोडा. चालन बी तसंच 1 इंच करा इकडे. कुठं? इकडच्या 1.5 इंच सेम जसा केला की नाही तसा. हा हा 1 इंच तो त्याला जोडा. इकडे एक्स्ट्रा चालला हा थोडासा अर्धा इंच. त्याचं नाही टेन्शन घ्यायचं. नाही ना? हे फिटिंगची लाईन पहा. आली ही आली व्यवस्थित. आली ना? आली 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 बस बराबर येते त्याला. आली 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 आली. जर कधी पुढे आली जास्त समजा शोधांना फिटिंगच्या याच्यात जर जास्त आले तर ते डायरेक्ट कट करायचं. ओके. जर एक्स्ट्रा जर काही आलं तर कट करायचं. आणि कट करायचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही. ओके. 1.5 इंचानं वाढली आणि कटोरी किती असली तरी तेच माप आहे आणि खालचं वाढणार नाही. म्हणजे आपली जी कटोरी असते 1.5 इंचाची सेम तसंच माप आहे. ओके. सो फायनली मंडळी हे झालं आमचं स्ट्रक्चर प्रिन्सेस कट ब्लाउजचं. तर हा बॅक पार्ट तर कट केला. हा फ्रंट पार्ट आहे. मी आता याचा फोटो काढते कारण मला याचा डायग्राम काढायचा आहे आणि याचं थोडंसं लिहायचं आहे म्हणजे मला आठवण राहायला पाहिजे म्हणून. आणि त्याच्यानंतर मी याला कट करते. तर माझं डिस्कशन झालेलं आहे आणि आता मला एक कट करायचं आहे. हे झालेली आहे सर्व कटिंग आणि आज मला ब्लाउज पीस कट करायचा होता बट आज काय कट करणार नाही. नंतर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत. बट या ब्लॉगमध्ये फक्त आणि फक्त प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघितली आणि खूप सोपी पद्धत होती कट करायची. हे बघा फक्त समजायला थोडं किचकट गेलं पण खरं सगळं सोपं होतं. एवढं काही हार्ड नव्हतं. हे लावून बघूया आपण हे असं. ओके. आणि हा मधला भाग येतो आणि हाताला वळणही खूप छान आलेलं आहे. म्हणजे जे शेप वगैरे देतो आगार त्याला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. खूप मजा येते मला ब्लाऊज शिवायला आणि तुमच्यासोबत हे ब्लॉगिंगच्या माध्यमातून शेअर करायला. सो हा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉगची नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल स्टिचिंगमध्ये. तो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.